खर तर मागील काही दिवसांपासून सगळ्या राजकारणाचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागलेलं आहे ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का. मागील अनेक दिवसांपासून यावरती चर्चा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीचे दोनही गटाचे जे प्रमुख नेते आहेत गुप्त बैठका करत आहेत, एकमेकांना भेटत आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांना शरद पवार गटाचे काही नेते काल भेटण्यासाठी आलेले होते. मात्र काल संध्याकाळच्या दरम्यान एक बातमी समोर आली की या चर्चेतून आता काहीही बाहेर येणार नाहीये, चर्चेतून ही युती होणार नाहीये असं एकंदरीत समोर आल्याचं पाहायला मिळालं. थोडक्यात काय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं फिसकटलंय असं एकंदरीत समोर आलेलं आहे. नेमकं असं काय घडलं ज्यानेकडून ह्या युतीच्या चर्चा फिसकटलेल्या आहेत. सकारात्मक चर्चा मागील काही दिवसांपासून घडत होत्या, मात्र अचानक या सगळ्या चर्चांना ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. काय रात्री अशी बैठक झाली ज्याच्यामध्ये सगळ्याच युतीच्या चर्चा अखेर फिसकटल्या? नक्कीच शगुप्ता, खरं तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चाललंय तरी काय हा प्रश्न पडावा अशा घटना वारंवार घडतायत. मागच्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशाच चर्चा होत्या आणि काल रात्री जवळपास त्यावर शिक्कामोर्तब होईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण असं वाटत असतानाच खरं तर एक वेगळीच गुगली पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप कन्फ्युजन सुरू आहे आणि त्यावर काही सोल्युशन निघत नाहीये असा प्रकार हा सगळा झालेला आहे. काल रात्री शिक्कामोर्तब होईल असं वाटत असताना त्यांची युती जी आहे, आघाडी जी आहे ती फिसकटलेली आहे आणि आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळं लढणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. हे जवळपास निश्चित झाले असं आपण का म्हणतोय, कारण शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे जे प्रवक्ते पण आहेत त्यांनी आता काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देत, माध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितलेलं आहे की आता आम्ही महाविकास आघाडी सोबत लढणार आहोत. याचा अर्थ मागच्या अनेक दिवसांपासून चाललेले जे प्रयत्न होते ते निष्फळ अर्थात ठरलेले आहे आणि याला कारण काय ठरलेलं आहे तर पक्षाचं चिन्ह आणि जागा वाटप. शगुप्ता, काल आपण दुपारी सुद्धा लाईव्ह केलं होतं, ज्या लाईव्ह मध्ये आपण सांगितलं होतं की आज ही चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात आता आलेली आहे आणि आज रात्री कदाचित घोषणा होऊ शकते. अडलंय कुठे तर जागा वाटप जो आहे, म्हणजे जो आकडा आहे तो आणि अर्थात पक्षाचं चिन्ह. आपल्याला माहितीये की राष्ट्रवादी काँग्रेसची फूट पडून दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाले. एकाचं नेतृत्व अजित पवार करतायत तर दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व शरद पवार करतायत आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांचं चिन्ह अर्थात वेगळं झालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह हे तुतारी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ज्याचे अध्यक्ष आहेत त्याचा अर्थात घड्याळ आहे. आणि लोकसभेची निवडणूक असू देत, विधानसभेची निवडणूक असू देत, शरदचंद्र पवार पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षानं दोन्ही निवडणुका या नवीन चिन्हावर लढवलेल्या आहेत. त्यामुळे नवीन चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात सुद्धा त्या पक्षाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि एकीकडे आता तुतारी हे या पक्षाची ओळख झालेली असताना अचानक अशा पद्धतीनं अजित पवारांकडनं डिमांड येणं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जर युती करत आहोत तर घड्याळ या चिन्हावरच दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत ते निवडणूक लढवतील अशा प्रकारची मागणी जी आहे ती अजित पवारांच्या पक्षाकडनं आली आणि ज्याला शरदचंद्र पवार पक्षानं नकार दिला. ही एक महत्वाची बाब आहे की जागेच्या माफ करा चिन्हाचा जो वाद होता त्यावरनं ही युती जी आहे ती फिसकटल्याची चर्चा आहे. आणि दुसरा मुद्दा शगुप्ता असा आहे जागा वाटपाचा. 165 जागांसाठी पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते, ज्यामध्ये अवघ्या 35 जागा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अजित पवारांनी देऊ केल्या, जो की हा आकडा आहे हा अत्यंत म्हणजे कमी आहे आणि त्यामुळे इतक्या कमी जागेवर लढणं हे शरद पवार गटाला मुळीच मान्य नव्हतं आणि त्यामुळे ही जी युती आहे ही फिसकटल्याचं आपल्याला आता म्हणावंच लागेल. म्हणजे जवळपास हे फिसकटलेलंच आहे. याच्यानंतर महत्वाची मोठी घडामोड अशी झाली शगुप्ता की काल रात्री पुण्यातल्या रास्तापेठेतल्या एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे आणि या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर शिवसेना, त्याचबरोबर काँग्रेस अशा सगळ्या नेत्यांनी एकत्रित येत महाविकास आघाडी म्हणून आपण कशा पद्धतीनं लढू शकतो आणि त्याबाबत जागा वाटप कशी होऊ शकते यावर उशिरापर्यंत खलबत्त सुरू होती. पण काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे, ज्या प्रतिक्रियेतनं हे स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडी म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
लढणार आहे. अंकुश काकडेंनी नेमकं काय म्हटलंय ते थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांग. खर तर काल अंकुश काकडेंसोबत काही शरद पवार गटाचे मुख्य नेते अजित पवारांना भेटले, त्यामुळे असं वाटलं होतं की काहीतरी सकारात्मक गोष्टी या चर्चेतून बाहेर येतील, युतीची घोषणा लवकरात लवकर होईल असं वाटलेलं. मात्र कालच जेव्हा बाईट झाला किंवा प्रतिक्रिया माध्यमांसमोर अंकुश काकडेंनी दिली, त्याच्यामध्ये देखील थोडीशी सकारात्मकता जाणवली नाही आणि आज त्याचे पडसाद तर आपल्याला उमटताना दिसतातच आहेत. आज जेव्हा अंकुश काकडेंसोबत माध्यमांचे प्रतिनिधी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की काल आम्ही अजित पवारांना जेव्हा भेटायला गेलो तर प्रस्ताव आम्हाला अजित पवारांकडूनच आलेला युतीचा, आम्ही द्यायला गेलेलो नव्हतो असं त्यांनी सांगितलं. शिवाय आम्ही काल त्यांना सांगायला गेलेलो होतो की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा कुठल्याही पद्धतीच्या काल झाल्या नाहीत. अशा पद्धतीच्या खरं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया आज आलेल्या आहेत. त्यामुळे जे कार्यकर्ते मागील अनेक दिवसांपासून युती होईल अशा पद्धतीच्या भावना घेऊन बसलेले होते, एक्साइटेड होते खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून, आज खरं तर एक महत्वाची आणखीन एक घडामोड घडलेली आहे. युतीची चर्चा जी आहे ती फिसकटली आहे. आता युती होणार नाही हे जरी समोर आलेलं असलं तरीही अजित पवारांचा जो बंगला आहे पुण्यातला जिजाई निवासस्थान जे आहे तिकडे मात्र शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे हे बराच वेळ होते. सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9:30 पर्यंत त्यांची साधारण बैठक जी आहे अजित पवारांसोबत पार पडली. नेमकं त्या बैठकीत काय घडलंय ते मात्र अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अजूनही कुठेतरी युतीची शक्यता आहे का याकडे खरं तर लक्ष लागलंय. मात्र हे सगळं प्रकरण जरी घडत असलं, जेव्हापासून युतीची चर्चा सुरू झाली आहे तेव्हापासूनच आत्ताचे काँग्रेसचे नेते आणि शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे चर्चेत आलेले होते. खरं तर या युतीला त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केलेला होता. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच्यानंतर आम्ही पक्ष कशा पद्धतीने बांधून ठेवला हे त्यांनी सातत्याने सांगितलेलं होतं. मात्र या सगळ्या युतीच्या चर्चेमध्ये कुठेतरी प्रशांत जगतापांचा बळी पडलाय का अशी एक चर्चा सुरू झाली आहे. नक्की शगुप्ता, हे तेच प्रशांत जगताप आहे ज्यांनी काँग्रेसमध्ये काल अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे आणि आज ते पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये सुद्धा माध्यमांशी संवाद साधणार आहे. पण प्रशांत जगताप यांच्या अगदी सुरुवातीपासून भूमिका होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रित आले नाही पाहिजे, कारण त्यांची विचारधारा जरी एक असली तरी सुद्धा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपला जाऊन मिळालेला आहे आणि ज्या भाजपच्या विरोधात आपली भूमिका राहिलेली आहे, आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढतोय, अशा पक्षासोबत आपण कधीही युती करता कामा नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आणि जर असं झालं तर मी राजीनामा देईल हे त्यांनी आपल्याला महिनाभरापूर्वी सांगितलं होतं, जो त्यांचा शब्द त्यांनी खरा केला, प्रत्यक्षात तो उतरवलेला आहे. आणि त्यामुळे प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये गेले. मात्र असं झालं तरी सुद्धा काल राष्ट्रवादी काँग्रेस अगदी कालपर्यंत म्हणजे काल संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढतील असा अंदाज होता. पण अचानक त्यांची ही चर्चा फिसकटली आणि आता पुन्हा दोन्ही महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जायला तयार झालेला आहे आणि शिवसेना आणि मनसे तर एकत्रित लढणार आहे. याचा अर्थ पर्यायाने हे सगळे पक्ष, मनसेसह हे सगळे पक्ष एकत्रित येतील, शिंदे सेना आणि भाजप वगळता असा एक फॉर्म्युला असू शकतो. पण याही पलीकडे आता प्रशांत जगताप यांची कोंडी करण्याचा पण प्रयत्न या निमित्तानं सुरू झाल्याचं आपल्याला निश्चितच म्हणावं लागेल. त्यामुळे आता नेमका कशी समीकरणं बदलतील हे पाहणं महत्वाचंच असणार आहे शगुप्ता. पण त्याच बरोबर एकीकडे महाविकास आघाडी म्हणून हे पक्ष लढत असले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढणार हे आधीच या दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता तिसरी आघाडी काहीतरी नवीन पुण्यामध्ये जन्माला येऊ शकते अशी साधारण चिन्ह शगुप्ता दिसत आहे, ज्यामध्ये शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. कारण कुठेतरी भाजपच्या विरोधामध्ये शिंदेच्या शिवसैनिकांमध्ये पण संताप आहे, रोष आहे, ते आपल्याला कालच पाहायला मिळालं. कारण जागा वाटपावरून जर आपण पाहिलं तर शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झालेले होते आणि त्यांनी थेट त्यांच्याच नेत्यांच्या म्हणजे नीलम गोरेंच्या घराबाहेर आंदोलन केलेलं होतं. त्यामुळे आता अजित पवारांची तर शरद पवारांसोबत चर्चा फिसकटलेली आहे. मग आता कुठेतरी संधी आहे का की शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी एक वेगळी युती पाहायला मिळू शकते का? नक्कीच 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 अशी तिसरी आघाडी आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि त्याचं कारण असं आहे की भाजप सोबत जेव्हा शिंदे सेनेने युती करायचं ठरवलं आणि त्यांच्यामध्ये बेसिक ज्या काही सुरुवातीला चर्चा झाल्या त्या चर्चेतनं काय बाहेर आलं ते मी थोडक्यात सांगते. अवघ्या 12 ते 15 जागा फक्त शिंदे सेनेला देऊ केल्या भाजपनं आणि त्याबाबत शिंदे सेना अजिबातच समाधानी नाहीये.
165 जागा पुणे महानगरपालिकेसाठी आहे नगरसेवकांच्या, आणि त्यामध्ये केवळ 12-15 जागांची आमची किंमत केली गेली, अशा संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांच्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे अगदी भाजपने तर 8 पासून सुरुवात केली असा सुद्धा शिवसैनिकांनी काही आरोप केलेले आहे. मग आमची लायकी किंवा आमची जागा फक्त 12-15 जागांपर्यंतच आहे का, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सुद्धा 35 जागा फक्त आम्हाला मिळत आहेत, आणि तेही चिन्ह घड्याळ असणार आहे. या 2 कारणांमुळे यांनी सुद्धा चर्चेतनं माघार घेतलेली आहे. त्यामुळे आता जे 2 पक्ष आहे, शिंदे सेना त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोघे मिळून काही जागा वाटप होऊ शकतं का, त्यांच्यात काही गोष्टी घडू शकतात का, हे सुद्धा असं नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचं कारण म्हणजे हे दोन्ही पक्ष मुळात सत्तेत आहेत, सत्तेत ते भागीदार आहेत. आणि पुणे जिल्ह्यामध्ये शगुप्ता आपण बघितलं तर नुकतंच नगरपालिका आणि नगरपंचायतीचे इलेक्शन झाले, ज्यामध्ये शिंदे अजित पवारांना जास्त चांगलं यश मिळालं, पण त्या पाठोपाठ कुणाला यश मिळालं असेल तर ते शिंदे सेनेला मिळालेलं आहे. त्यामुळे ते दोघेही कदाचित निम्म्या किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला थोड्या अधिकच्या जागा, पण त्या खालोखाल थोड्याफार चांगल्या जागा शिंदे सेनेला मिळतील, ज्या भाजपपेक्षा अजित पवारांकडनं कदाचित थोडं जास्त दिल्या जाऊ शकतील. असं काहीतरी समीकरण कदाचित बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे की कशा पद्धतीने हे जागा वाटप होतं आणि नक्की कोण कोणात सोबत लढणार आहे आणि कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे. कारण सगळीकडे कन्फ्युजन झालेलं आहे. काल परवापर्यंत आपण ज्यांना समजत होतो की हे 2 पक्ष एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात लढतील, तर ते आज वेगळे झालेले आहेत. आणि पुन्हा महाविकास आघाडी म्हणून काही पक्ष एकत्रित आलेले आहे. पुन्हा महायुतीमधले 2 घटक आणखी वेगळे झालेले आहेत. त्यामुळे इतकं कन्फ्युजन पुण्यामध्ये आता क्रिएट झालेलं आहे. आता यावर नेमकं काय सोल्युशन निघणार आणि हे सगळे नेते मंडळी काय सोल्युशन काढणार, याकडे आपलं अर्थात लक्ष लागून असणार आहे. तर आपण बघतोय की कशा पद्धतीने युत्या आघाड्या पुण्यामध्ये घडतायत, समीकरणं समोर येत आहेत, अगदी शेवटपर्यंत गेलेल्या चर्चांना कशा पद्धतीने पूर्णविराम मिळतोय हे देखील आपण पाहतोय. आता खरं तर आपण पाहिलं तर अर्ज दाखल करण्यासाठी अगदी 2-3 दिवस राहिलेत, मात्र कुठल्याही पक्षाची यादी अजून जाहीर झालेली नाहीये. त्यामुळे कुठल्या लेवलला जाऊन पुण्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने आघाडी घडतायत, युत्या घडतायत, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि याबाबतच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबतो. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांच्यासह मी शगुफ्ता शेख, लोकमत.com.